नमस्कार. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघातर्फे आज आम्ही कोल्हापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला भेट देण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे माननीय अध्यक्ष संदीपजी पाटील असतील, माननीय अध्यक्ष राजकुमार पाटील असतील, तसेच आमचे भारतीय मजदूर संघाचे या सांगली जिल्ह्याचे खंबीर सचिव आमचे प्रवीण जाधव साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. आज आम्ही काही प्रलंबित मागण्या वर्षानुवर्ष या मंडळाकडे होता. आपल्याला माहीत आहे की भारतीय मजदूर संघ असेल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ असेल, यांच्या मागणीमुळे TDSचा फार मोठा प्रश्न मार्गी लागला होता. TDSचा प्रश्न मार्गी लागला. 2022पासून TDS बंद झाला, परंतु 2015 ते 2022 या दरम्यान जो TDS कट झाला, त्या TDS कट झाल्यानंतर कुठल्याही स्वरूपाचं परतावा मिळाला नव्हता. त्या परताव्याबद्दल आज आम्ही या ठिकाणी जे सचिव साहेब आहेत त्यांना जाब विचारला. ते बोले 2 महिन्यामध्ये TDSचा परतावा करू असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ती एक मागणी आज आमची मान्य झालेली आहे. तसेच तुटपुंची पगारवाढ जी मागची झाली होती, शर्मनाक पगारवाढ, अतिशय किरकोळ पगारवाढ जी झाली होती, त्याच्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त केला आणि आता होणारी आगामी पगारवाढ फार मोठ्या प्रमाणे व्हावी, फार 4,000पर्यंत साधारणपणे ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. आणि त्यामध्ये आम्ही सांगितलं की मूळ वेतनात 20% वाढ झाली पाहिजे, घर भाड्यामध्ये 10%ची वाढ झाली पाहिजे, रजेमध्ये वाढ झाली पाहिजे आणि किरकोळ रजा 8 तरी कमीत कमी मिळाले पाहिजे असं म्हटलेलं आहे. कोल्हापूरमध्ये आपल्याला माहिती आहे की 220 किवी जे MSCBचं महापारेषणचं आपलं जे केंद्र आहे, त्यामध्ये 7 सुरक्षा रक्षक कार्यरत होते आणि पगार निघायचा 6 जणांचा. अतिशय दुर्दैवी आणि अमानवी ही घटना होती. 6 जणांचा पगार मिळायचा, पण 7 जण काम करायचे, बिचारे वाटून घ्यायचे. त्यामुळे त्यांचं फार मोठ्या प्रमाणात प्रॉव्हिडंट फंड असेल, ग्रॅज्युएटी असेल, याचं नुकसान झालं. ही पण बाब आम्ही सचिवांना निदर्शनास आणून दिली की हे अतिशय चुकीचं आहे, अतिशय दुर्दैवी आहे. सचिव साहेबांनी सांगितलं की नाही, त्यांनी जे महापारेषणला पत्रव्यवहार केलेला आहे, इथून पुढे ते गार्ड त्या ठिकाणी राहणार नाही. 7 जणांना 7 जणांना पगार मिळेल अशी त्यांनी सांगितलेलं आहे. या संदर्भात कराडमधलं त्यांचं ऑफिस असेल, कोल्हापूरमधलं ऑफिस असेल, महापारेषणला त्यांनी पत्रव्यवहार केला असेल. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना निश्चिंत राहावं अशा आम्ही त्यांना एक सुरक्षा रक्षकांना सांगत आहोत. आणि ही मागणी 7 जणांचा पगार झालेला आहे, ही मागणी मान्य झालेली आहे. त्यामुळे तसेच किटचा विषय आहे. लेवी पडून आहे, किट द्यायला काय हरकत आहे. 3 वर्ष जर किट मिळत नसेल तर आम्ही कुठे भीक मागायची. अतिशय दुर्दैवी हा प्रकार आहे. तुमच्याकडे लेवी आहे, किट तुम्ही डिमांड करत नाही. तुम्ही डिमांड केलं पाहिजे की एवढं किट आम्हाला पाहिजे. 3 वर्षापासून स्वेटर नाहीत, गंबूट नाही, पावसाळी गणवेश नसतील तर कसं व्हायचं. सुरक्षा रक्षक हा थंडी वाऱ्यात या ठिकाणी सेवा देतो, तरीही अशा स्वरूपाचं वर्तन सुरक्षा रक्षक मंडळाकडून होत असेल तर निषेधार्ह आहे. आगामी काळात यामध्ये दुरुस्ती करून योग्य ती मागणी मागून आणि ती मागणी मान्य करून सुरक्षा रक्षकांना योग्य तो गणवेश, पावसाळी गणवेश असेल, हिवाळी गणवेश देण्याचं सुरक्षा रक्षक मंडळाने कबूल केलेलं आहे. तसेच महावितरण किंवा आरोग्य खात्याचे पगार विलंबाने होतात. त्यांचं असं म्हणणं आहे की बिल येत नाही, बिल निघत नाही. दोघंही सचिव आणि इन्स्पेक्टर हे प्रभारी चार्ज आहे, सह्यांना विलंब होतो. पण म्हटलं सह्यांना विलंब हा फक्त भारतीय मजदूर संघाच्या आस्थापनांना किंवा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या आस्थापनांना होतो काय, इतर आस्थापनांना होत नाही का. त्यामुळे ही एक शंका आहे की आपण संघटनेमध्ये दुजाभाव करत आहे का, अशी आम्ही या ठिकाणी शंका उपस्थित केली. इथून पुढे ते होणार नाही असं त्यांनी सांगितलं. आम्ही सांगितलं की विम्यावरचा विमा असेल, EDI पॉलिसी माहिती आहे, PFवरती तुम्हाला 8 लाखाचे बेनिफिट मृत्यूनंतर मिळतात किंवा ग्रॅज्युएटीवरती 2 लाखाचा बेनिफिट कुठून मिळेल. तर आम्ही त्यांना सांगितलं की LICमध्ये अतिशय चांगल्या स्कीम आहेत, तुम्ही LICला सांगा त्या स्कीम द्यायला. आमचा PF आहे, PF ऑफिसवरला जमा न होता तर तुमच्याकडे जमा होतो आहे. आमची मागणी आहे मग PF ऑफिसला जमा करा. पण तुम्ही एक्झाम्पशन घेतलेलं आहे, तुम्ही स्वतःजवळ PF ठेवता, तर बेटर सर्व्हिस कंडिशन, बेटर फॅसिलिटी देण्याच्या नावाखाली तुम्ही नक्कीच आम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा EDI विमा, नैसर्गिक मृत्यूवरती असेल, ॲक्सिडेंट डेथवरती असेल, म्हणजे मृत्यूवरती विमा तुम्ही दिला पाहिजे. मग तो ग्रॅज्युएटीचा असेल, PFचा असेल, अशी आम्ही मागणी केलेली आहे. साधारणपणे विम्याची PFची रक्कम 7 लाख रुपये आणि ग्रॅज्युएटीची 2 लाख रुपये अशी आम्ही मागणी केलेली आहे. बोर्ड ऑफिसकडून मासिक बिले ही वेळच्या वेळी निघत नाही असा आमचा आक्षेप आहे. नक्कीच बोर्ड ऑफिस वेळच्या वेळी बिलं काढत नाही, कुठेतरी चालढकलपणा होतो आहे, कुठला तरी अधिकारी काहीतरी मनावरती घेत आहेत किंवा इथले काही कर्मचारी आहेत आम्हाला दाद देत नाही. शेवटी आम्ही सांगितलं सुरक्षा रक्षक मंडळ हे सुरक्षा रक्षकांच्या लेवीवरती चाललेलं आहे. आम्ही जे लेवी देतो त्यावरती स्वायत्त मंडळ आहे, त्यावरती चाललेलं आहे. पटो अगर न पटो अधिकाऱ्यांचं मनमार्जी कारभार इतर चालणार नाही. कंत्राटी कामगार असतील, त्यांनी कंत्राटी कामगारांची सेवा ही आमच्यासाठी आहे, ते सेवेकरी आहेत, त्यामुळे त्यांनी योग्य प्रकारे सेवा बजावली पाहिजे असं आम्ही सांगितलं. ज्यादा स्टाफ घ्या, त्यासाठी एक्स्ट्रा स्टाफ घ्या.
जर तुम्हाला स्टाफ नसेल तर तुम्ही शासनाला विनंती करा आणि जे आता स्टाफची मागणी केलेली आहे. आस्थापनाचा फरक जो आहे पॉलिटेक्निक कॉलेज आणि इतर कॉलेजमध्ये फरक काही मिळाला नाही बऱ्याच दिवसातून. त्या पगाराच्या फरकाची रक्कम ही मिळण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. एस टी महामंडळाचा पॉईंट साहजिकच मोठा पॉईंट आहे. बरेच सुरक्षारक्षक कामधंद्याला लागतील, आपलं सुरक्षारक्षक बोर्ड वाढेल, अशा एस टी महामंडळासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. परंतु काही दलाल संघटना आहेत त्या एस टी महामंडळाच्या नावाखाली चांगल्या गरीब सुरक्षारक्षकांकडून वसुली करत आहेत. जे कोण असतील ते सगळे काटे असतील, झाटे असतील, आम्हाला काय त्यांचे काही देणं घेणं नाही आहे. परंतु आम्ही त्याला विनंती करतो की सुरक्षा रक्षकांचा बोर्ड हे कुलुषित करू नका, तुम्ही धंदा करू नका. महामंडळाचा पॉईंट येऊ द्याल, सुरक्षा रक्षक मंडळ अलॉट करेल. पण काही संघटना स्वतःलाच महान समजतात आणि स्वतःच अलॉटमेंट करतात. त्यामुळे तो दाग लागल्यामुळे बऱ्याच आस्थापना आपल्याकडे येत नाहीत, कारण की त्यांची दादागिरी आहे, झुंडशाही आहे. आणि हे आम्ही कदापि सहन करणार नाही. अध्यक्षानेही सांगितलं की काही संघटना एक गैरवर्तणूक करतात, सचिव पण म्हणाले काही संघटना मनमानी करतात, हे आम्ही चालून देणार नाही. त्याबद्दल आमची तक्रार केली. लवकरात लवकर महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या मागणीनुसार कोल्हापूर एस टी महामंडळामध्ये जास्तीत जास्त सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी कार्यरत राहतील आणि जास्तीत जास्त सुरक्षा रक्षक कार्यरत असल्यामुळे हे बोर्ड नक्कीच मोठं होईल आणि चांगलं होईल. चांगल्या प्रकारची लेवी या ठिकाणी जमा होईल. तसेच 27 मार्च 2025 जी आर आहे शासनाचा, अतिशय दुर्दैवी जी आर आहे. सुरक्षा रक्षकांनी जगायचं का मरायचं असा प्रकारचा जी आर आहे. त्यामुळे तो जी आर ही तो आपण नसला पाहिजे. सुरक्षा रक्षकांना घातक जी आर आहे, शासनाने तो काढता कामा नये. या संदर्भात मी स्वतः कामगार मंत्र्यांच्याशी बोललो आहे. त्यांनी सांगितलं आहे की अशा स्वरूपाचा जर चुकीचा जी आर असेल तर तो मागे घेतील, कारण की हे देवेंद्र भाऊंचं सरकार आहे, देवभाऊचं सरकार आहे. ते अशा स्वरूपाचा कुठलाही वाईट जी आर काढणार नाही. आरोग्य विभागामध्ये अतिरिक्त सुरक्षा रक्षक आहेत, हे सुरक्षा रक्षक महासंघाचं यश आहे. इथला बसल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं यश आहे की 3 जण काम करत होती पण 2 जणांचा पगार निघत होता आणि बिचारे ते 2 जण पगार त्या तिसऱ्याला देत होते. म्हणजे अतिशय मिळून मिसळून आम्ही सर्वांनी काम केले, सर्व सुरक्षा रक्षकांनी मिळून मिसळून काम केलं आणि आता आपल्या त्या मागणीला यश आलं की सुरक्षा रक्षकमध्ये आरोग्य कर्मचारी आहेत, आरोग्य खात्यामध्ये PSC असेल, सिव्हिल हॉस्पिटल असेल, त्या तिन्ही सुरक्षा रक्षकांना आता योग्य पगार मिळाला आहे. मला वाटतं अतिशय चांगली बाब आहे आणि अतिशय सकारात्मक चर्चा झाली. मंडळाच्या सचिव आहेत त्यांनी अतिशय चांगली चर्चा केली. नाहीतर आम्ही त्यांना उपोषणाचं एक पत्र दिलं होतं. सकारात्मक चर्चा झाली, चांगली चर्चा झाली. सर्व आमचे पदाधिकारी असतील त्यांनी चांगला भाग घेतला. मी सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो की शेवटी आपल्या एकजुटीशिवाय हे शक्य नाही. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. पण तुम्ही जर एक नसाल तर आपलं कोण ऐकत नाही. अनेक पदाधिकारी आमचे येऊन गेले या ठिकाणी, एकत्र राहिलो आणि हा एकजुटीचा विजय आहे. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी सुरक्षा रक्षकांची संघटना आहे आणि तिच्या माध्यमातून हे चांगली डेव्हलपमेंट होत आहे. आणि या डेव्हलपमेंटला, या विकासाला, सुरक्षा रक्षकांच्या प्रगतीला खरा हातभार कोल्हापूर सुरक्षा रक्षक मंडळ लावतच आहेत. परंतु आमचे सर्व पदाधिकारी जीवाचं रान करून रात्रंदिवस मेहनत करून एकत्र येऊन सुरक्षा रक्षकांच्या जीवनात कशी प्रगती होईल, त्यांचं आयुष्य कधी सुकर होईल, चांगलं होईल आणि खऱ्या अर्थानं हे जे लोककल्याणकारी सुरक्षा रक्षक कल्याणासाठी बोर्ड, वेलफेअर बोर्ड जे उभा केलेला आहे, त्याचा कशात जास्तीत जास्त सुरक्षा रक्षकांना फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करत आहोत. मी सर्वांचं या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांचा धन्यवाद आणि आभार मानतो. तुम्ही या ठिकाणी आलात. या मंडळाचे सचिव, अध्यक्ष आणि इन्स्पेक्टर साहेब, निरीक्षक साहेब यांचंही आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.